सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या वतीने येवला येथील खत्री गल्लीतील श्री बालेश्वरी माता मंदिरात श्री राजराजेश्वरी बालेश्वरी मातेचा प्राणप्रतिष्ठा दिननवमी अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली। या पवित्र दिनानिमित्त श्री बालेश्वरी प्रतिष्ठानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांची आणि भव्य महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। आज सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली। देवीस महाअभिषेक करून या धार्मिक सोहळ्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने येवला शहरासह आसपासच्या परिसरातून समाज बांधव उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आज सायंकाळी आयोजित करण्यात आलेली महाआरती श्री सौ राजश्री यशवंत बंडू खेरुड आणि योगेश खानापुरे यांच्या हस्ते संपन्न झाली। त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले। या प्रसंगी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सुनील लक्कडकोट, विनोद वडे, वसंत वडे, अनिल काटवे, संजय खेरुड, अरुण भाडंगे सर, उद्योजक मारुतराव पवार, विष्णू कोकणे सर यांच्यासह सर्व सदस्य आणि सुकाणू समिती विशेष परिश्रम घेत आहेत। या सोहळ्यामुळे येवला शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। या प्रसंगी विविध समितीमार्फत अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला। तसेच येवला नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचा देखील या प्रसंगी सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते प्रसीदत्वं ईशानि प्रसीद जगदम्बिके अनंतकोटि ब्रह्मांडी बालेश्वरी नमोस्तुते। माघ वद्य नवमी हा जो उत्सव आहे हा जवळजवळ 180 वर्षापासून या ठिकाणी आपल्याकडे उत्सव साजरा होत आहे। 180 वर्षापूर्वी मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली माघ वद्य नवमी। तसं हा या ठिकाणी माघ वद्य नवमी देवीचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो। या अनुषंगाने सकाळी अभिषेक, दुपारी आरती, नंतर ब्राह्मण भोजन, संध्याकाळी महाआरती आणि महाप्रसाद असा कार्यक्रम सूर्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दिननवमी उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। महाप्रसाद म्हणजे पूर्ण समाजाला भोजन अशी व्यवस्था करण्यात येते। बालेश्वरी प्रतिष्ठानची हे 13वे वर्ष आहे आणि 13व्या वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता सर्व समाज बांधवांना महाप्रसाद म्हणून भोजनाची व्यवस्था केलेली असते। या कार्यक्रमात सर्व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित असतात, त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आभार। हा उत्सव म्हणजे देवीची प्राणप्रतिष्ठा झालेल्याचा म्हणजे देवीचा वाढदिवस आपण थोडक्यात म्हणू शकतो। या वाढदिवसानिमित्त आम्ही तो दरवर्षी कार्यक्रम ठेवतो। त्याचं हे 13वं वर्ष आहे। आमचे अध्यक्ष सुनील लक्कडकोट यांच्या मागे आम्ही 20, 35, 30, 40 लोक असून हे लोक आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो। हे 13वं वर्ष आहे। धन्यवाद।